जेनी, गुड मॉर्निंग मॅम. बोल, कसा काय फोन केलास? मॅम ॲक्च्युली मला ना कालपासून 2दा मीडियावाल्यांचे कॉल्स येऊन गेलेत. कशासाठी? मॅम तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे त्यांना. आता कसला इंटरव्ह्यू? मॅम आपला टर्नओव्हर आता ऑलमोस्ट डबल झालाय ना, आणि ती आपली ऍड जी आहे ती इतकी पॉप्युलर झाली आहे, एवढी चर्चेत आहे, तर डेफिनेटली त्याच्यावर तुमचं काय मत आहे हे त्यांना जाणून घ्यायचं असणार ना. आणि काय मॅम ॲक्च्युली कसं आहे ना, ते मॅम तुम्हाला माहिती आहे ना, हे मीडियावाल्यांना थोडं गॉसिप हवं असतं. तर शनाया जी एकेकाळी तुमची सवत होती, तिला तुम्ही म्हणजे तिच्याशी फ्रेंडशिप केलं आणि तिला CEO केलं ना कंपनीचं, आणि तिचं आता मॅरेजमध्ये तुम्ही एवढं इनिशिएटिव्ह घेतलं, त्याच्याबद्दल डेफिनेटली ते तुम्हाला मॅम विचारणार. अँड ऑल्सो तिच्या ॲब्सेन्समध्ये आता तुम्ही दुसऱ्या कोणाला CEO करणार का तुम्हीच चार्ज घेणार, हे सगळं मॅम ते डेफिनेटली विचारणार. त्यामुळे तुम्ही प्रिपेअर्ड राहा, एवढंच मला सांगायचंय. आणि बघा म्हणजे तुम्ही मला सांगा कुठलीही वेळ देऊ मी त्यांना. मग तू त्यांना असं सांग की तुम्ही येऊ नका. का मॅम? हा म्हणजे त्यांचा असा काही उद्देश असेल तर हे जे सवत वगैरे या ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या माझ्यासाठी आता जुन्या झाल्या. ती माझी मैत्रीण आहे म्हणून मी तिच्यासाठी केलं, आणि मुख्य म्हणजे ते मला सगळं मनापासून करावंसं वाटलं म्हणून केलं, प्रसिद्धीसाठी केलेलं नाही. राहता राहिला प्रश्न CEO पदाचा, तर त्याचा अजून मी विचार केलेला नाहीये. आपण सगळेजण मिळून निर्णय घेऊया. त्यामुळे ज्या प्रश्नाचं उत्तर मला माहिती नाहीये त्यासाठी प्रेस कॉन्फरन्स कशाला बोलवायची? त्यांना सांग नका येऊ म्हणून. ठीक आहे मग मी सांगते त्यांना नाही. ठीक आहे, बाय. शनाया, तू घाबरू नकोस, मी आलो ना आता तुझ्यासाठी. नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही म्हणून सांगतो, ही राधिका हे लग्न जबरदस्तीनं करायला भाग पाडते. पण शनाया, आता तुला कोणाच्याही उपकारांच्या ओझ्याखाली दबायचं काही कारण नाही. कारण मी आहे ना, मी बघतोच आज हे लग्न कोण नाही होऊ देत, बघतोच. काही तमाशा वगैरे करत नाहीये कोणी, आणि मला काही हौस नाहीये तमाशा करायची, कळलं? त्यामुळे आज जे काही होणार ना त्याला पूर्ण विराम समज. आज जे काही होणार ते शेवटचं, तुमच्यासाठी सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा. सौमित्र, चल लवकर, नाश्ता तयार आहे. आलो. काय नाही, मला स्वप्न पडलं होतं ग, आणि स्वप्नात शनाया आली होती. मग तुम्ही दोघांनी काहीतरी प्लॅन केलं असेल कोणाला तरी त्रास देण्यासाठी. नाही ऐक ना, ऑलरेडी हे शनायाचं जे काही लग्न झालं, 3 नवरे काय उभे होते, कोणालाच माहित नाही शनाया कोणाशी लग्न करणार आहे. बरं त्यात काय, त्या आनंदने चावी काय हरवली, सगळा गोंधळ. हो, पण होताच तेवढा गोंधळ. हो, पण ऐक ना, स्वप्नात त्याहून जास्त गोंधळ होता. म्हणजे झालं काय, स्वप्नात झालं असं की शनाया आली, म्हणजे लग्नासाठी आली, पण शनाया घोड्यावरून आली. आणि श्रेयस जो होता ना, तो असा त्या वेशात उभा होता लग्नाच्या, पण शनाया घोड्यावर बसल्यावर केवढी हाईट होईल, त्याच्यापेक्षा उंच श्रेयस होता. श्रेयस उंच झाला, आणि श्रेयस उंच आहे हे बघून शनायाला बरोबर नाही वाटलं. शनाया म्हणले, हा माझ्याहून उंच कसा काय झाला श्रेयस, म्हणून शनाया घोड्यावर उभी राहिली. आणि घोड्यावर उभी राहून ती हॉलमध्ये राऊंड मारायला लागली. मग अचानक तिनं परी झाली. ती परी झाली, तिला पंख आले, आणि मग ती अशी हॉलवर अशी आपल्या डोक्यावर उडायला लागली शनाया. पण तुला सांगू काय, हे स्वप्न आहे ना, तसंच लग्न सुद्धा मला इमॅजिन करून ना हसायलाच येतं. काय तो कुणाला आला, काय त्याला घाईनं लग्न काय करायचं होतं, शनाया पण तयार झाली, ते लग्नही झालं. खरंच गोंधळ नुसता, खरंच हसायला येतं मला. नाही खरंय राधा, पण या हसण्याच्या गोष्टी सोडून दे. तू एक गोष्ट नोटीस केलीस का? काय?
म्हणजे लग्नाची पूर्ण धावपळ मी केली, पण बरोबर जेव्हा साक्षीदार हवा असतो सही करण्यासाठी तेव्हा मी नव्हतो. का माहितीये? माया आली होती ना. हो, माया आली होती आणि तिने सगळं पाहिलंय सुद्धा. अर्थात तिच्यासाठी खूपच शॉकिंग होतं सगळं, पण एक गोष्ट चांगली घडली राधा. आता हा गुरुनाथ सुभेदार खरा कसा आहे हे वेगळं कोणी सांगायची गरज नाही तिला. त्याचा खरा चेहरा स्वतःहून तिच्या समोर आला. काय यार, मी तुझ्यासाठी सगळं सोडून इथे आलो आणि तुझा अजून टाइमपास. तू सिरियस हो ना. सगळं सोडून आलास तू? म्हणजे मायाला सोडलं होतंस, जॉब पण सोडलास की काय? यारी त्या मायाचं ना खरंच प्रेम आहे तुझ्यावर, पण तुला ते नाही करणार. ए माया, माय स्वीट हार्ट, आय लव्ह यू सो मच, आय मिस्ड यू सो मच. मला असं झालं होतं ना, तुला कधी एकदा बघतोय ग, असं तुझी इतकी आठवण येत होती ना, आणि आता तुला फायनली भेटल्यावर बघितल्यावर इतकं बरं वाटतंय ना. काय नुसती बघतेस काय, सगळं दारातच करू की आताही येणार आहेस? चल ना, आज चल ना. हा माया, काय सांगू तुला, मला इतकं बरं वाटतंय ना. मला म्हणजे ना सिरियसली असं झालं होतं की कधी एकदा शनायाचं लग्न होतं आणि कधी एकदा तुझ्याकडे येऊन मी तुला भेटतोय. नाही, ऍक्च्युली मी आधी येऊ शकलो असतो, पण मी मुद्दाम नाही आलो. म्हटलं उगीच शनायामुळे आपल्यामध्ये वाद गैरसमज कशाला ना. त्यामुळे आता भांडणाचं ते कारण एकदाच गेलं ना की लगेच निघून आलं तुझ्याकडे. पण माया, तुला एक गोष्ट सांगू. या काही दिवसांमध्ये ना एक गोष्ट मला फार प्रकर्षाने लक्षात आली की मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. अजिबात नाही. जस्ट इम्पॉसिबल. आय लव्ह यू सो मच माया. बरं वाटतंय ना मला तुला भेटून. काय झालं, गप्प काय आहेस? नाही, मी एवढा बोलतोय, तू काहीच रिॲक्ट होत नाहीयेस. काय झालं, बरं नाही वाटत आहे का? काय, मी एक काम करतो, पटकन दोघांसाठी कॉफी बनवतो, ओके? मग गप्पा मारूया. आय लव्ह यू. मला नाही वाटत शनायाच्या लग्नामुळे गुरुनाथवरती काही परिणाम झाला असेल. असं कसं म्हणतेस राधा? एवढा मोठा इन्सल्ट केला शनायाने, तो सुद्धा सगळ्यांसमोर. त्यांनीच आणलेली अंगठी त्या कुणालने सगळ्यांसमोर तिच्या हातात घेतली. एवढं मोठा इन्सल्ट असू शकतो का? असं बऱ्याचदा झालंय. तरी सुद्धा उजळ माथ्याने हिंडतायत ना, त्यांना जे हवं तेच करतायत. नाही, हे सगळं मला मान्यच आहे, पण एवढंच फक्त घडलं नाही ना लग्नात, अजून बरेच प्रकार घडले आहेत. आणि सगळे होते राधा तिथे. माझा डॅड सुद्धा बसला होता तिकडे, त्याच्या समोर ह्याने तमाशा केलाय, आरडाओरडा केलाय. हे सगळं पाहिल्यानंतर तुला असं वाटतंय की डॅड त्याला कंटिन्यू करेल एसबी मध्ये? म्हणजे नोकरी गेलीच ना त्याची. बरं, त्यातून माया, तिने स्वतःहून सगळं बघितलेलं. आतापर्यंत आपण तिला 1000 वेळा सांगत होतो, पण तिने विश्वास ठेवला नाही. पण माया अशीच मुलगी आहे राधा. तिने आता स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं ना, आता उभं सुद्धा करणार नाही. मग ती आतापर्यंत खूप प्रेम केलं ना तिने, आता बघ स्वतःहून कसं लांब करते त्याला. हो, पण मी गुरुनाथना ओळखते ना, ते काही शांत नाही बसणार. ते मायाला मिळवण्यासाठी पुन्हा काही ना काहीतरी कारस्थाना रचतीलच. पण मायाने विश्वासच ठेवला नाही तर ते तरी काहीतरी करतील. जीव देण्याची धमकी देतील, रडारड करतील. कारण माया सोडून आता त्यांच्या हातात काही उरलेलं नाहीये. कॉफी घे ना, थंड होते. माया, आता मी तुला जे काही सांगणार आहे ते ऐकून तुला धक्का बसेल. मी शनायाच्या लग्नात काल मुद्दाम गेलो होतो. बघ, बसला ना धक्का?
नाही, मी काही तिला शुभेच्छा द्यायला किंवा भेटाभेटी करायला गेलो नव्हतो. मी राडा करायलाच गेलो होतो आणि करूनच आलो. आणि अर्थात तिथे ही बाकी मंडळी होतीच सगळी. यशवंत सर होते, राधिका, अर्थात बाकी सगळे होतेच. आणि त्यांच्या मनात माझ्याबद्दल गैरसमजही निर्माण झाले असतील. म्हणजे आता बघ ना, यशवंत सरांच्या मनात असं नक्कीच आलं असेल की अरे हा माझ्यासमोर मायाला काहीतरी वेगळंच प्रॉमिस करतो आणि इथे येऊन काय करतोय. पण म्हणजे असा प्रश्न तुलाही पडला असेलच ना. पण मी हे सगळं खूप विचारपूर्वक केलं. नाही, हे सगळं करण्यामागे माझ्या डोक्यामध्ये काहीतरी मेजर थॉट होता. आता शनाया आणि मी एकमेकांशी कसे होतो तुला तर कल्पना आहेच आहे. त्यामुळे इथून जाताना शनायानं माझ्याबद्दल मनामध्ये फक्त आणि फक्त द्वेष घेऊन जावा एवढंच माझ्या डोक्यात होतं. म्हणून मी हा राडा करायला गेलो होतो. काय म्हणजे याला काही अर्थ नाही ना ग. आपल्या बायकोनं आपल्या समोर दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करून जावं, याला काय अर्थ आहे का. म्हणून मी मुद्दाम हे असं ठरवून गेलो होतो की जाताना तिच्या मनात माझ्याबद्दल फक्त आणि फक्त द्वेषच असावा. आणि एवढं सगळं करून तिनं शेवटी कुणाशी लग्न केलं असेल विचार. नाही, विचार ना, कुणाशी लग्न केलं असेल. कोणाशी? तिचा तो पूर्वीचा एक बॉयफ्रेंड कुणाल. या आता काय बोलायचं. नाही, मला तर आठवतही नव्हतं हा कोण, कुठला कुणाल, अचानक कसा आला, अचानक काय लग्न केलं. हे शनायाच्या बाबतीत ना गाढवाला गुळाची चव काय म्हणतात ना तसलंय. पण जाऊ दे, आपल्याला काय करायचंय. आपल्याला काही घेणं देणं नाही ना. उलट झालं ते बरंच झालं. जा म्हणा, एकदाच लग्न करून गेलीच ना म्हणजे परत काही आयुष्यामध्ये आपलं भेटणं नको आणि ती कटकटच नको. आपल्याला काही घेणं देणंच नाही. फक्त मला असं वाटलं की आता काय हे जे काही घडलं ते तुला यशवंत सर किंवा तुझा बेस्ट फ्रेंड सौमित्र येऊन सांगेलच. आणि ते काय त्यांच्या स्वभावानुसार एकाचं दोन करून सांगतील, मग त्यातनं अजून गैरसमज निर्माण होतील. त्यापेक्षा मी म्हटलं की मी स्वतःच तुला ते सांगावं म्हणून हे सगळं सांगतोय. पण मी तिथे जाऊन हा राडा करण्याचा एकमेव हेतू होता, तो म्हणजे जाता जाता शनायाच्या मनात माझ्याबद्दल इतर कुठल्याही भावभावना असू नयेत, फक्त आणि फक्त द्वेष असावा. दॅट्स इट. ओके, बट तरी म्हणजे शनायाच्या मनात तर तुझ्याबद्दल ऑलरेडी द्वेष होताच ना. मग हे सगळं करायची काय गरज होती. हाच प्रश्न मी स्वतःलाही विचारला का. पण ते आपण म्हणतो ना की असल्या गोष्टींमध्ये ना ते जर तोडायचं असेल ना नातं तुम्हाला, तर कुठेतरी एक फुल स्टॉप देणं फार महत्वाचं असतं. आणि तो फुल स्टॉप मला द्यायचा होता की बास, आता यापुढे संपलं. आता माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये शनाया नकोच आपल्याला. आणि मग माझ्या आयुष्यामध्ये नो शनाया, फक्त आणि फक्त माया. माया आता कोणी नाही येणार आपल्यामध्ये. आता फक्त तू आणि मी, बस. त्याच काय झालं माया. नाही, काही झालं नाही. मला अचानक आठवलं माझी मीटिंग आहे आणि मी तयारी सुद्धा केली नाही असं मला निघालं. एवढंच ना. मग ठीक आहे, तू आवर, आपण एकत्रच जाऊया ऑफिस. नाही, ऑफिसमध्ये नाही आहे, माझी बाहेर मीटिंग आहे. हो, त्यामुळे आले. मला तुझं म्हणणं पटतंय. मायाने गुरुनाथला अजिबात माफ करू नये. नाहीच करणार आहे. कारण मी ही शक्यता नाही बोलून दाखवली तुझ्याकडे. मला खात्री आहे म्हणून मी हे तसं सांगतोय तुला. मग जसं शनायाचं आयुष्य मार्गी लागलं ना, तसं मायाचंही आयुष्य मार्गी लागले. हो ग, बघ ना. म्हणजे आता शनायाचं आयुष्य मार्गी लागलं, तिच्या आयुष्यात कुणाल आला, म्हणजे तिच्या आयुष्यातला आता रोमांस सुरू झाला. मायाचं आयुष्य मार्गी लागलं, तिच्याही आयुष्यात कोणीतरी येईल, तिचंही आयुष्य नीट मार्गी लागेल, तिच्याही आयुष्यात रोमांस असेल. पण माझं काय. हो ना. कळतंय ना तुला. मग खिल्ली काय उडवते. माझं काय.
तुला तुला पिकनिकला कशाला पाठवलं ग शनाया बरोबर? अरे तुझ्यातला रोमांस असा 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 बाहेर यावा म्हणून ना. तो काय एका कॉल पुरताच होता का फक्त? हा, चंद्राकडे बघ, रमैया वस्तावय्या काय फक्त असते काय? मला माहित नाही. हे बघ राधा, आता आपण आहे ना, आपण दोघंच कुठेतरी जाणार आहोत. आपण दोघं कुठेतरी बाहेर मस्त फिरायला जाऊया. आपल्याला हवं तसं जाऊया. चालणार आहे? हो ठीक आहे, काही हरकत नाही, कर प्लॅन. डन ना? डन. बरं मग तू आता ऑफिसला जा, पण येईपर्यंत सगळं प्लॅनिंग झालेलं असणार आहे, बुकिंग सकट. वा, एकदम फास्ट. बेस्ट. एक मिनिट मानवलकरांचा फोन. हॅलो सर, बोला. वहिनी, ऑफिसला यायला तुम्हाला किती वेळ लागणार आहे अजून? थोड्या वेळाने निघतेच आहे. वहिनी, आपला रघु आज ऑफिसला आलाय. रघु आलाय? रघु ऑफिसला आलाय? बर. हो वहिनी, पण का, काय झालं? काही टेन्शन आहे का? वहिनी, रघुच्या डोक्याला मार लागलाय. मी त्याला विचारतोय पण तुम्हाला काहीच सांगत नाहीये. सारखी तुमचीच चौकशी करतोय आणि म्हणतोय की तुम्ही आल्यावरच काय ते सांगेन. माझ्या बाजूलाच उभा आहे तो. जरा बोला त्याच्याशी. हा, हॅलो मॅडम. हा रघु, काय रे, काय झालं? काही नाही मॅडम, काळजी करण्यासारखं काही नाही मॅडम. अरे पण डोक्याला मार लागलाय ना? हो मॅडम, लागलंय, पण ते थोडंच लागलं मॅडम. खरंच शपथ, काळजी करण्यासारखं काही नाही मॅडम. मॅडम तुम्ही ऑफिसमध्ये या. ऑफिसमध्ये आल्यावरच मी तुम्हाला सांगतो. हा ठीक आहे, मी येते लवकर. सावकाश या मॅडम. हो, आल्यावर सांगतो तुम्हाला. सौमित्र, मला लवकर निघायला हवं. सांगतो, सगळ्यांना सांगतो. अरे पण कधी सांगतो? एकतर एवढ्या दिवसांनी आलायस गावावरनं आणि हे काय बँडेड लावून आलायस? हा, मग आम्हाला कळायला नको की काय झालं तुला? सर लागलंय ते तिथं. मग काय झालं तुला? हे बघ सर, ओरडू नका, मी विचारतो. इकडे हे बघ, आम्हाला ना तुझी खूप काळजी वाटते म्हणून विचारतोय. काय झालं सांग एकदा, आणि टेन्शन काही नाहीये. सर मी कुठं नाही म्हणतो सर, माझ्या घरच्यांपेक्षा तू मला जास्त काळजी आहे. मी सांगतो ना, मी पण मॅडमला येऊ द्या ना सर. नंतर तू लिसन मॅन, तुला माहिती आहे ना, मग आम्ही एवढं विचारते, तू सांगत का नाही? बोल ना. मला एक कळत नाहीये, हा नक्की काय सांगत नाहीये? गॉड सर, तुम्ही एवढ्यातल्या एवढ्यात विसरलात की आपण काय बोलतोय त्याच्याशी. यांनी जर एवढ्यात सांगितलं नाही ना, तर मी हे पण विसरणार की हा गुरु आहे. रघु आहे. हा रघु आहे. मी कुठे म्हटलं की गुरु आहे? मॅडम बरं झालं तुम्ही आलात मॅडम. तुम्ही बसा बरं मॅडम, मी तुमच्यासाठी स्पेशल कॉफी घेऊन येतो. तुम्ही बसा ना मॅडम, मी लगेच आतो. रघु, या रघुचं काय चाललंय तेच मला कळत नाही. आता त्याच्या डोक्याला मार लागलाय, तो कसा लागला, काय घडलं हे सगळं सांगायचं सोडून त्याचं भलतच चालू आहे. नाही, काही सिरियस असेल असं मला वाटत नाही. म्हणजे आधी आम्हालाही टेन्शन वाटलं, पण आता काळजी घेण्यासारखं काहीच नाहीये. आता आम्ही तुम्ही येण्याच्या आधी थट्टा मस्करी करत होतो. नक्की? हो नक्की नक्की. फक्त आता त्याने सांगितल्याशिवाय आपल्याला कळणार नाही काय झालंय ते. माया ऐक ना, मला जरा विचारायचं होतं तुला. 2 मिनिटं थांबशील ना? म्हणजे गुरु, मला उशीर झाला. मला म्हटलं ना तुला, ऑलरेडी उशीर झाला. आय नो. मला फक्त तुला विचारायचं असं होतं की तू अशी नेहमीची माया नाही वाटतेस मला. तुझ्या मनात काही आहे का? मला काही सांगितलं नाहीयेस, असं काही चालू आहे का मनात? नाही रे, तसं काहीच नाहीये. म्हणजे मला सगळ्या गोष्टी आता कळल्या ना तुझ्याकडून. इनफॅक्ट मला आतापर्यंत वाटत होतं की शनायाचं लग्न श्रेयस सोबत होणार आहे, आणि आता तुझ्याकडून समजलं की तिचं लग्न कोण, तो तिच्या एक्स बॉयफ्रेंड सोबत झालंय वगैरे. इट्स व्हेरी कन्फ्युजिंग, नथिंग एल्स. म्हणून हा नाही, तरी सुद्धा म्हणजे काही तसं नाहीये ना मनात तुझ्या उगीच? नाही, काहीच नाहीये. या मे बी माझ्या डोक्यात मीटिंगचं टेन्शन सुरू आहे ना, त्यामुळे तुला वाटलं असेल. अरे आज प्रेझेंटेशन आहे, काही गोष्टी डिस्कस करायच्या आहेत आणि प्रिपरेशन काहीच झालं नाहीये ना, म्हणून नथिंग एल्स. नाही, आय कॅन अंडरस्टँड. मी फक्त तुला परत यासाठी विचारतोय की कसं आहे, यांच्यापैकी कुणीतरी तुला काहीतरी सांगायचा प्रयत्न करेल, तर मी तुला आधीच सांगितलेलं आहे की मी जे काही केलं ते सगळं मुद्दाम केलंस. करेक्ट. एक्झॅक्टली. हा, काहीच इश्यू नाहीये. आणि यशवंत सरांचं पण सारखं डोक्यात आहे, म्हणूनही मी परत बोलतोय. काय यशवंत सरांचं काय? अगं हेच की आपण त्यांच्याशी बोलणार आपल्या लग्नाबद्दल, मग ते तुझं कन्यादान करणार. नाही,
तू त्यांचं अजिबात टेन्शन घेऊ नकोस, मी बोलेन ना त्यांच्याशी, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके, आणि आता मला निघू दे प्लीज, माझी मीटिंग कॅन्सल होईल, मी निघते. ओके, बाय बाय, गुड डे. चला, मायाच्या बाबतीत पेरणी तर चांगली झाली आहे, वेळीच सगळं सावरलं म्हणून बरं झालं, नाही तर नोकरी आणि छोकरी एकाच वेळेला हातातून निघून गेल्या असत्या. गुरुनाथ सुभेदार, आता लवकरात लवकर अकाउंट मधून काढलेले पैसे पुन्हा ट्रान्सफर करायला घ्या.